पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय। राज्यसभेच्या 37 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे। महाराष्ट्रातील 7, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी 5 आणि तामिळनाडूमधील 6 जागांसाठी निवडणुका होणार आहेत। महाराष्ट्रातील शरद पवार, रामदास आठवले, फौजिया खान, रजनी पाटील, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील, भागवत कराड या राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे। महाराष्ट्र विधिमंडळात भाजप महायुतीचे असलेले वर्चस्व पाहता भाजपकडून कुणाला संधी दिली जाणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलंय। सध्या सोलापूर जिल्ह्याचा समावेश असलेला सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत महाविकास आघाडीचे खासदार प्रतिनिधित्व करतायत। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातूनही राज्यसभेसाठी भाजप संधी देऊ शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसून येतेय। 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती, मात्र 74,000 इतक्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता। तर माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं अगदी पहिल्याच उमेदवारीच्या यादीत माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचं नाव जाहीर केल्यानं मोहिते पाटील नाराज झाले आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेत शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवीत विजय संपादन केला होता। मात्र माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या उमेदवारीचा तिढा पाहता विधानसभेचे माजी आमदार व भाजपचे क्लस्टर हेड प्रशांत परिचारक यांच्या नावाची देखील योग्य तिसरा पर्याय म्हणून चर्चा झाली होती। आता राज्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून माजी आमदार राम सातपुते अथवा माजी आमदार प्रशांत परिचारक यांना संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आता सुरू झाली असून आता भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहणार आहे।